जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। या अंतर्गत महिलांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात येणार आहेत। तर ही योजना नेमकी कशी आहे, त्या योजनेचं स्वरूप काय आहे आणि या योजनेमध्ये कोणत्या महिला पात्र आहेत, कोणत्या अपात्र आहेत आणि या योजनेचा अर्ज नेमका कुठे भरायचा आहे, कसा भरायचा आहे, कधी भरायचा आहे याविषयीची माहिती आणि त्यासोबतच या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जार तुमच्या समोर या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे। तर हा जो जार आहे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग यामार्फत देण्यात आलेला आहे। हा जारची तारीख आहे 28 जून 2024 ला हा जार प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये या योजनेची प्रस्तावित माहिती याप्रमाणे की महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत। महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो। सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे। तर शासन निर्णय या ठिकाणी सांगतो पहा की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर या ठिकाणी मान्यता भेटलेली आहे। तर योजनेचा उद्देश नेमका काय आहे तो आपण पाहूया की राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यानंतर त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, त्यानंतर राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे हे या योजनेचे मुख्यतः उद्देश आहे। तर या योजनेचे स्वरूप कशा पद्धतीने आहे ते पहा की पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरित म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल। तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल। म्हणजे जर दुसरी केंद्राची जर योजनेचा केंद्र किंवा राज्य शासनाच्या योजनेचा 1500 आणि ती जर कमी जर असेल तर त्याच्यातला जो काही फरक असेल तो फरक तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल असं। ठीक आहे। त्यानंतर योजनेचे लाभार्थी कोण आहेत तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्तता आणि निराधार महिला या सर्व या योजनेच्या लाभार्थी असतील। त्यानंतर योजनेचा लाभार्थ्याची पात्रता काय असावी याविषयीची माहिती या ठिकाणी आहे की लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे। त्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला यामध्ये भाग घेऊ शकतात। किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। त्यानंतर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। तर बँक खातं असणं गरजेचं आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2,50,000 पेक्षा जास्त नसावे। म्हणजे 2.5 लाखाच्या आतच तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न असणं गरजेचं आहे। आणि या योजनेचे अपात्र कोण आहेत या योजनेसाठी
की ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत म्हणजे इन्कम टॅक्स भरत असतील तर ते अपात्र असतील. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायदा कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या आर्थिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार आहेत. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ती महिला सुद्धा या ठिकाणी अपात्र असणार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे ते सुद्धा महिला या ठिकाणी अपात्र असतील. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत ते सुद्धा अपात्र आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे त्या सुद्धा महिला या ठिकाणी अपात्र आहेत. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने म्हणजे ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशा सुद्धा महिला या ठिकाणी अपात्र असतील. त्यानंतर सदर योजनेमध्ये लाभ घेण्याकरिता खालील प्रमाणे कागदपत्रे या ठिकाणी सादर करणे आवश्यक आहे. त्यामध्ये टोटल 8 डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत. त्यामध्ये पहिला म्हणजे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांचे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्यानंतर नंबर 3 महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला असणं आवश्यक आहे. त्यानंतर चौथा सक्षम प्राधिकरण यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे जर तहसीलदार असे तहसीलदाराचाच उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लागणार आहे आणि तो उत्पन्नाचा दाखला 2,50,000 पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. त्यानंतर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो आणि रेशन कार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर लाभार्थ्याची निवड कशा पद्धतीने होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. ज्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत. ग्रामीण भाग असेल तर अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांना तपासणीसाठी एक पोर्टल त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यानंतर अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर करावा लागणार आहे. तो संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे तो पाठवण्यात येईल. त्यानंतर अंतिम मंजुरी देण्याकरिता सक्षम अधिकारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर नियंत्रण अधिकारी सुद्धा या ठिकाणी यावरती नियंत्रण करणार आहेत. आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रित अधिकारी राहणार आहेत. त्यानंतर योजनेची कार्यपद्धती नेमकी कशा पद्धतीची राहणार आहे तर पहिले अर्ज करण्याची प्रक्रिया. योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ऍपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी, त्यानंतर नागरी, ग्रामीण, आदिवासी, ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, ग्रामीण, आदिवासी, सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे त्या प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जाची यथायोग्य पोच पावती त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदार महिलेने
स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई-केवायसी करता येईल. म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरायला जाणार आहात तिथे महिलेची उपस्थिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला ई-केवायसी आणि थेट फोटो तुम्हाला त्या ठिकाणी काढावा लागणार आहे. आणि विशेष म्हणजे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर तात्पुरत्या यादीचे प्रकाशन हे केले जाते आणि त्याची प्रत ही तुम्हाला ऍप वरती दिसणार आहे. त्यानंतर अंगणवाडी केंद्र असेल, ग्रामपंचायत असेल, वार्ड असेल, हेतू सुविधा केंद्रावर सुद्धा ही लावण्यात येणार आहे. त्यानंतर आक्षेप जर कोणाचा असेल तर ते तुम्हाला यादी प्रसिद्ध झाल्याच्या नंतर 5 दिवसाच्या आत तुम्हाला त्याची तक्रार तिथे करायची आहे. त्यानंतर अंतिम यादीचे प्रकाशन होणार आहे. अशा पद्धतीची ही संपूर्ण योजनेची माहिती आहे. ही योजना सुरू झाल्याच्या नंतर सर्वात पहिला ऑनलाईन अर्ज तुम्हाला या योजनेचा कसा भरायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये देणार आहे. लवकरच सुरू झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती या ठिकाणी मी अपलोड करणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच माहिती तुम्हाला यापुढेही नंतर भेटत राहणार आहे. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.